नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवाने नंदिनीची माफी मागितलेली असते आणि त्यासाठी त्याने कपड्याच्या सहाय्याने सॉरी असं लिहिलेलं असतं। आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो। बाल्कनीत नंदिनी आपल्याला दिसते का हे पाहत तो त्या सॉरी ज्या ठिकाणी लिहिलेलं असतं तिथे बसलेला असतो आणि नकळतच बाल्कनीत असणारी नंदिनीची ओढणी जीवाच्या चेहऱ्यावर येऊन पडते। आता जीवा ती ओढणी पाहतो आणि नंदिनीची ओढणी आपल्याला मिळाली, आपल्याला नंदिनीच्या ओढणीचा स्पर्श झाला याचाच त्याला खूप आनंद झालेला असतो। आता ती ओढणी आपल्या जवळ घेत हृदयाशी कवटाळत जीवा खूप नाचू लागतो। त्याचा आनंद काही गगनात मावत नसतो। तर दुसरीकडे नंदिनीने सुद्धा आता जीवाचं ते सॉरी पाहिलेलं असतं आणि वेड्या जीवाला माफ केलेलं असतं। जीवा अगदी वेड्यासारखा नंदिनीवर प्रेम करत असतो। कुठेतरी नंदिनीला सुद्धा आता जीवाचं प्रेम कळालेलं असतं। आता नंदिनी जीवाला सोशल मीडियावर अनब्लॉक करते, तर इकडे जीवाला जसा मोबाईलमध्ये मेसेज येतो त्यावेळी जीवा लगेच मोबाईल पाहतो। त्यावेळी नोटिफिकेशन पाहताच जीवाच्या लक्षात येतं की नंदिनीने आपल्याला अनब्लॉक केलेलं आहे। नंदिनी देशमुख यांची प्रोफाईल ज्यावेळी दिसते त्यावेळी जीवा एवढा वेड्यासारखा नाचायला लागतो की अगदी त्याला असं वाटत असतं की आपल्याला जणू काही नंदिनीने माफ केलं आहे आणि आता आपली नंदिनी आपल्यालाच मिळाली आहे। जीवा नंदिनीची ओढणी घेतो आणि त्या ओढणीलाच नंदिनी समजत त्या ओढणीलाच घेऊन तो डान्स करत असतो आणि हे सगळं काही पडद्याआडून नंदिनी पाहत असते। आता जीवा ही नंदिनीला पाहतो आणि नंदिनी आपल्याला पाहत आहे, तिने आपल्याला माफ केलं आहे आणि सोशल मीडियावरही अनब्लॉक केलं आहे। हे सगळं काही ज्यावेळी जीवाला कळतं त्यावेळी जीवाचा आनंद अगदी खूप ओसांडून वाहत असतो। तो खूप नाचत असतो, बागडत असतो आणि आनंद व्यक्त करत असतो आणि नंदिनी मात्र लाजतच पडद्याआडून जीवाला पाहत असते। जीवाचा तो आनंद पाहून नंदिनीही खुश होते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, इकडे रम्या आणि वसू आत्या यांच्या हातात कात्री पाहिल्यानंतर बिथरलेली काव्या त्या दोघांच्याही अंगावर धावून येत असते। आता त्यावेळी पार्थ आणि माननीताई काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काव्या काही थांबायला तयार नसते। काव्या म्हणू लागते, रम्या आणि आताबाई आता तर तुम्हाला मी सोडणारच नाही, तुमची काही करणारच नाही असं म्हणून त्या दोघींच्याही अंगावर धावून येते आणि म्हणू लागते, बोला तुम्ही माझ्या बोकुडीला का मारलं आहे? वसू आत्या म्हणतात, अगं बाई नाही मारलंय आम्ही। तर काव्या म्हणते, हो का, मग ही कात्री तुमच्या हातात का? तर आता रम्या म्हणू लागते हे, तर वसू आत्या म्हणतात, अगं हे आम्ही ठेवायलाच जात होतो। काव्या म्हणते, पण तुम्ही का हातात घेतली, का माझ्या बोकुडीला मारलंय? आता मी तुम्हाला सोडणारच नाही असं म्हणत काव्या आता वसू आत्यांच्या हातातली ती कात्री काढून घेते। आता मात्र रम्या आणि वसू आत्या घाबरून गेलेल्या असतात। काव्या म्हणते, बोला तुम्ही हे का केलं, मी तुम्हाला सोडणार नाही। पार्थ म्हणतो, काव्या व शांत व्हा। काव्या म्हणते, मी तर आता शांत बसणारच नाही। वसू आत्या तर काव्याला एवढ्या घाबरतात की पटापट शिड्या उतरत त्या खाली येतात। आता रम्या ही घाबरून गेलेली असते, परंतु ती काव्याच्या कचाट्यात सापडलेली असते। कशी बशी स्वतःची सुटका करत रम्या सुद्धा पटापट पायऱ्या उतरू लागते, पण त्याचवेळी रम्याचा तोल जातो आणि रम्या खाली पडते। काव्या म्हणते, आता नाही, आता तुला मी कसंच सोडणार नाही। रम्या, तुला काय वाटलं ग, आता मी तुझी सुटका करेन? नाही, तू माझ्या बोकुडीला मारलंयस ना, आता तर तुला मी सोडणारच नाही। माननीताई म्हणतात, काव्य ग तू शांत हो। आणि वसू आत्याई, अहो का तिच्या बोक्याला तुम्ही मारलं? तर वसू आत्या म्हणू लागतात, अगं त्याला मारायला तो काही खराखुरा बोका होता का, काय येण्यासारखी वागतेस तू? माननीताई म्हणतात, याचा अर्थ तुम्ही त्या बोक्याला मारलत, त्याला कापलत? वसू आत्या म्हणतात, नाही आम्ही काहीही केलं नाही, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा। तर काव्यही रम्याच्या अंगावर धावून जात असते। रम्या म्हणते, प्लीज आम्ही काही केलं नाही, प्लीज आम्हाला काही करू नकोस। काव्या म्हणते, मी तुला सोडणारच नाही, कारण माझा तुम्हा दोघांवर अजिबातच विश्वास नाही। आत्याबाई आणि रम्या, आता बघा मी तुमचे कसे हाल करते, जसं तुम्ही माझ्या बोकुडीला मारले ना तसंच मी तुम्हालाही मारणार असं म्हणत काव्या तर काही ऐकायला तयारच नसते। शेवटी पार्थ चिडतो आणि काव्याला म्हणतो, काव्या बस, हा वेडेपणा थांबवा, वेड्यासारख्या वागू नकात। तर काव्या म्हणते, वागू देत ना देशमुख, मला वागू देत ना वेड्यासारखं, कारण ज्या दिवशी मी या घरात राहायला आली तेव्हापासून तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलत नाही आहेत, मला समोर पाहतही नाही आहेत, मग मी काय करणार? म्हणूनच मी त्या बोक्याला घेऊन आले, त्या बोक्याशी मी माझ्या मनातील सगळ्या भावना व्यक्त करते, मी त्याच्याशी बोलते। या घरात माझं मन मोकळं करायला माझ्यासाठी तुम्ही नाही आहात, तर तो बोक्या आहे आणि त्याच्यासमोर मी माझं मन व्यक्त करू शकते आणि आज त्यांनी मारलंय, नाही मी तर यांना सोडणार नाही असं म्हणत काव्या खूप रडू लागते। पार्थ काव्याला सावरतो
काव्या म्हणू लागते, नाही, मी माझ्या बोकुडीशिवाय नाही राहू शकत, मला माझा बोकुडी हवा आहे. पार्थ काव्याला जवळ घेतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला शांत करत म्हणतो, काव्या प्लीज स्वतःला सावरा, प्लीज शांत व्हा. परंतु काव्या काही शांत व्हायला तयार नसते. काव्याची ती अवस्था पाहून पार्थलाही खूप वाईट वाटत असतं. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या प्लीज रडू नका आणि मी आहे ना तुमच्यासोबत, मीच तुमचा ओजी बोका आहे. तो खोटा बोका होता, मग का तुम्ही इतक्या रडताय? काव्या प्लीज स्वतःला सावरा. आता मात्र पार्थ काव्याला सावरत आहे, तिला कुशीत घेत आहे आणि तिला जवळ घेऊन तिला शांत करत आहे. हे सगळं काही रम्या पाहते आणि रम्याचा जळफळाट होत असतो, रम्याची चिडचिड होत असते. वसुवत्या रम्याला थांबवतात आणि म्हणतात, रम्या प्लीज तू कोणतंही पाऊल उचलणार नाहीयेस. परंतु रम्या मात्र खूप चिडलेली असते. इकडे काव्या खूप रडत असते. पार्थ तिला सावरतो आणि म्हणतो, काव्या प्लीज शांत व्हा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये, मी तुमच्या सोबतच आहे. काव्या म्हणते, तरी सुद्धा मला तो माझा बोका हवा आहे. पार्थ म्हणतो, काळजी करू नका, मी सांगितलं ना, मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आता यांचं हे एकमेकांशी असणारं नातं पाहून मानिनीताई खूप खुश होतात. त्या दोघांचं प्रेम, त्या दोघांचे ते प्रेमळ क्षण मानिनीताई अगदी डोळ्यात टिपून घेत असतात. तर इकडे मात्र रम्याचा चांगला चळफळाट होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आपल्या डार्लिंगला आंघोळ घालत असतो, तिला साफ करत असतो आणि त्याचवेळी तो रिक्षा पुसत असताना गाणंही गुणगुणत असतो. त्याचवेळी गुड्डू त्या ठिकाणी आलेला असतो. गुड्डू जीवाचं कौतुक करत म्हणतो, वा जीवा भैया, क्या बात आहे, आपला आवाज तर अप्रतिम आहे. जीवा भैया हे बघितलं का, तुमच्यासाठी मी बुके घेऊन आलो आहे. जीवा म्हणतो, हो हो, खूपच भारी आहेत. असं म्हणत जीवा खुश असतो, कारण नंदिनीने आपल्याला माफ केलंय. हीच गोष्ट त्याच्यासाठी खूप मोठी असते आणि त्यामुळेच त्याला खूप आनंद झालेला असतो. तर गुड्डू जीवाला म्हणतो, जीवा भैया आज पण कोणीतरी फुलांसोबत चिठ्ठी पाठवली आहे. जीवा म्हणतो, काय म्हणतोयस? मग आता ही चिठ्ठी तुझ्या नंदिनी भाऊजीकडे नेऊन दे जा. आज तर ती माझ्यावर खुश आहेच आणि आता ही चिठ्ठी वाचल्यानंतर अजून खुश होईल. असं म्हणत जीवा सुद्धा खुश असतो. त्याच्याही चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. तर गुड्डू जीवाला म्हणतो, या चिठ्ठीत काय लिहिलंय हे आपण वाचायचं का? तर जीवा म्हणतो, गुड्ड्या तुला एकदा सांगून कळत नाही का रे? अरे हे सगळे पराक्रम आत्ताच बंद कर. म्हणजे दुसऱ्याचे लपून कॉल ऐकणं, त्यांचा व्हिडिओ शूट करणं आणि मग तो सोशल मीडियावर टाकणं, हे सगळे काही तुझेच पराक्रम आहेत ना, पण आत्ताच बंद करायचे ते. गुड्ड्या अरे तुला काही कळतंय का? लोकांची प्रायव्हसी जपावी. जा जा, तुला जेवढं काम सांगितलंय ना तेवढं काम करू नये. हे बुके घ्यायचे आणि नंदिनी भाऊजीकडे नेऊन पोचवायचे. असं म्हणत आता जीवा गुड्डूला तिथून पाठवून देत असतो. आता गुड्डू तिथून न जाता नंदिनीला आवाज देत म्हणतो, नंदिनी भाऊजी ये देखो आपके लिए क्या आया है. असं दाखवत तो बुके हातात वरती पकडतो. परंतु त्याचवेळी त्याच्या हातात असणारी ती चिठ्ठी, तो एनव्हलप पाण्यात पडतो. आता बादलीत पडताच जीवा पाहतो आणि म्हणतो, गुड्ड्या अरे आता हे काय करून ठेवलंयस? अरे तुला मी काय सांगितलं होतं की ही चिठ्ठी आणि हा बुके नेऊन नंदिनी भाऊजीकडे द्यायचा, पण तू तरी ते पाण्यात टाकलायस. अरे बघ त्याचं काय झालं आहे. तर गुड्डू म्हणतो, हा तर आता पूर्णच खराब झाला आहे, आता काय करायचं? आता गुड्डूने अजून एक पराक्रम करून ठेवलेला असतो. जीवा गुड्डूला म्हणतो, अरे तुझे पराक्रम काही संपतच नाही. आता ही चिठ्ठी वाचल्यानंतर माझी ही नंदिनी अजून थोडी खुश झाली असती, परंतु नाही, तू ती चिठ्ठीही खराब करून टाकलीस. तर गुड्डू म्हणतो, आता काय करायचं? जीवा भैया आपण असं केलं तर, कारण ही चिठ्ठी भिजली हे फक्त तुला माहीत आहे, मला माहीत आहे, पण नंदिनी भाऊजीला कुठे माहीत आहे? तिला तर काही माहीतच नाहीये. मग आपण जर नक्कल केली तर? तर जीवा म्हणतो, नक्कल? तर आता गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया परीक्षेत कधी नक्कल केली नाही का? म्हणजे एखादं उत्तर? तर जीवा म्हणतो, चल असं मी काही केलंच नाहीये. तर गुड्डू म्हणतो, पण आता करायला काहीच हरकत नाहीये. जीवा विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या खूप रडत असते. पार्थला तिला शांत करणं कठीण झालेलं असतं. परंतु त्याचवेळी आशाताई काव्यासमोर येतात आणि म्हणतात, हा बघा तुमचा बोका. आता बोक्याला समोर पाहून काव्या खुश होते आणि म्हणू लागते, माझा बोकुडी. असं म्हणत काव्या त्या बोक्याला जवळ घेते आणि म्हणू लागते, माझा बोकुडी मला परत मिळाला आहे. काव्या खूप खुश होते. तिला एवढा आनंद झालेला असतो की ती आता पार्थला मिठी मारते आणि काव्या पार्थच्या मिठीत आहे हे पाहून मात्र रम्याचा चांगलाच चळफळाट झालेला असतो. आता रम्या काही पाऊल उचलणार तर वसुवत्या पुन्हा एकदा रम्याला शांत करतात आणि म्हणतात, नाही रम्या तू काहीही करणार नाहीयेस. परंतु या दोघांच्याही या प्रेमाला नजर लागू नये यासाठी मानिनीताई पटकन त्या दोघांची दृष्ट काढतात. पार्थ आणि काव्याच्या नात्याची एक नवीन सुरुवात झालेली असते. बोक्याच्या निमित्ताने का होईना, परंतु पार्थने काव्याला जवळ घेतलेलं असतं.
आणि पार्थचा काव्याला आधार वाटत असतो. तर त्याचवेळी मानिनीताई पाहतात आणि म्हणूनच पार्थ काव्याला भानावर आणत म्हणतो, काव्या, असं म्हणत काव्या बाजूला जात असते. परंतु त्याचवेळी काव्याचं मंगळसूत्र पार्थच्या ब्लेझरच्या बटनमध्ये अडकतं. आता काव्या आणि पार्थ दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. परंतु इकडे मात्र रम्याचा एवढा चळफळाट होत असतो. रम्या एवढी चिडलेली असते की आता मात्र ती शांत न बसता धावतच पुढे जाते आणि पार्थच्या ब्लेझरच्या बटनातून काव्याचं मंगळसूत्र सोडवते आणि त्यानंतर मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याच वेळी काव्या रम्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण रम्या काही थांबत नसते. काव्याचं मंगळसूत्र सोडत नसते. तेव्हा मात्र काव्या चिडते आणि तिच्या हाताला असा काही चिमटा काढते, तिचा हात असा काही पकडते की शेवटी रम्याला तिचा हात बाजूला घ्यावाच लागतो. काव्य एवढी चिडलेली असते की तिच्या मंगळसूत्राला हात घातलेला तिला अजिबातच सहन होत नाही. काव्य रम्याला सांगते की आत्ता माझ्या मंगळसूत्रात हात घातलायस, आत्ता माझं मंगळसूत्र धरण्याचा प्रयत्न केलास, पण तो शेवटचा. यापुढे माझ्या मंगळसूत्राला हात लावण्याचा प्रयत्नही करू नकोस रम्या. जे तुझं नाहीये ते मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. यापुढे माझ्यापासून आणि माझ्या मंगळसूत्रापासून दूर राहायचं. तर रम्या काव्याला म्हणते, काव्या, मी तर तुला आता सोडणारच नाही. पार्थ म्हणतो, बस रम्या, तू काय वागतेस तुझं तुला तरी कळतंय का? आता काव्या म्हणाल्यात ना, मग आता त्यांच्यापासून लांब राहायचं आणि त्यांचं मंगळसूत्र पुन्हा खेचण्याचा प्रयत्नही करू नकोस. काव्या, तुम्हाला तुमचा बोका मिळाला आहे ना, मग आता मला वाद नको, असं म्हणत पार्थ रम्याकडे पाहतो. तर काव्या म्हणते, वाद घालण्यासाठी या रम्या आणि वसू आत्यांना इंटरेस्ट आहे, त्यांना या सगळ्यामध्ये रस आहे, परंतु आपण तर प्रेम करणारी माणसं, असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते. तर पार्थही काव्याकडे पाहू लागतो. काव्या पार्थला म्हणते, खरं सांगू का पार्थ, आज माझा हा बोका मिळाल्याचा आनंद मला जितका झालाय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा बोका मला मिळाल्यानंतर आनंद होणार आहे, असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते. त्यावेळी मात्र पार्थ शांतच होतो. आता शांत पार्थला प्रश्न करत काव्या म्हणते, मिळेल ना माझा बोका मला परत? आता मात्र पार्थ काहीच बोलत नाही. तो काव्याकडे फक्त पाहत असतो. मानिनीताई त्या दोघांकडे पाहतात. त्या दोघांचं नातं हळूहळू का होईना, परंतु आता प्रेमाच्या वळणावर पुन्हा एकदा येऊ लागलं आहे हे मानिनीताईंच्या लक्षात आलेलं असतं. पार्थ काही बोलत नाही, पण काव्या म्हणते, असो, जे आपल्याला मिळणारच आहे त्याचा विचार का करायचा, असं म्हणत काव्या आशाताईंकडे येते आणि आशाताईंना थँक्यू म्हणत म्हणते, थँक्यू सो मच आशाताई की तुम्ही माझा बोक्या मला परत मिळवून दिला. पण मला सांगा, तुम्हाला हा कुठे सापडला? तर आता आशाताई म्हणतात, हा लबाड चादरीत लपून बसला होता. तर काव्या म्हणते, चादरीत? तर पार्थच्या लक्षात येतं, परंतु पार्थ मात्र काहीच बोलत नाही. तो शांत उभा असतो. तर आशाताई म्हणतात, हो ना, मलाही माहीत नाही की हा चादरीत कसा गेला, पण हा चादरीतच होता. कारण मी तुमच्या रूममध्ये गेले आणि पाहिलं तर धुवायचे कपडे तिथे होते आणि चादरही होती. मग म्हटलं या कपड्यांसोबत चादरही धुवावी, यासाठी मी चादरही घेऊन जाण्यासाठी घेतली आणि त्यामध्ये हा बोका होता. पण मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्याला लगेच बाजूला ठेवलं आणि तुमच्या बोक्याला तुमच्यापर्यंत घेऊन आले. तर काव्य म्हणते, थँक्यू सो मच आशाताई. तर आता आशाताईंनी बोका आणल्यामुळे मानिनीताई म्हणतात, चला तर मग बोका सापडला. पण आशा, एक बरं झालं की मशीनमध्ये लावण्या अगोदर, मशीनमध्ये टाकण्या अगोदर तुझ्या लक्षात आलं आणि म्हणून तू त्याला बाहेर ठेवलं. पण मग मला सांग की हा कापूस जो खाली पडलाय तो कशाचा आहे? तर आशाताई म्हणू लागतात, मी सगळ्याच उशा टेरेसवर घेऊन गेले होते साफ करण्यासाठी, त्यावेळी एक उशी माझ्या हातून फाटली आणि त्याचाच हा कापूस. आता मात्र सर्वजण डोक्यावर हात मारतात, कारण आशाने तर कमालच केलेली असते. या सगळ्यामुळे इकडे मात्र रम्या आणि वसू आत्याची चांगलीच झोप उडवलेली असते, ती म्हणजे काव्याने. पण काव्याचा बोका काव्याला परत मिळालेला असतो. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी घराबाहेर निघत असते. तर त्याचवेळी शारदाताई नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी, अगं मला तुला हे विचारायचं होतं की ही जी फुलं आहेत ना, ते जीवाच्या फॅन्सने तुला पाठवली होती, पण आता ती कोमेजून गेली आहेत गं. गुलाबसुद्धा बघ ना कसं सुकून गेलं आहे, मग आता ही टाकून द्यायची का? तर त्याचवेळी आता नंदिनीला जीवाने लिहिलेलं ते सॉरी, मागितलेली माफी हे सर्व क्षण आठवत असतात. शारदाताई म्हणतात, नंदिनी काय झालं, कुठे हरवलीस? अगं सांग ना, काय करू, ही फुलं आता टाकून देऊ का? मला तुला हेच विचारायचं होतं.
तर नंदिनी म्हणते, आई अगं सगळ्याच गोष्टी टाकून द्यायच्या नसतात, कारण हे गुलाब जरी सुकलेलं असलं तरी आपण त्याला पुस्तकातही ठेवू शकतो. तर शारदाताई म्हणतात, हो का अगं बाई, खरंच आजकाल प्रेमावर विश्वास ठेवणारी आणि पुस्तकात गुलाबाच्या पाकळ्या ठेवणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. आजकाल ही ग्रीटिंग कार्ड देणं, बुके देणं आणि एखाद्याला असं बुकेच्या माध्यमातून एखादा मेसेज देणं, संदेश पाठवणं, हे सगळं काही आजकालच्या पिढीला एक वेगळं वाटत आहे. खरं तर हे सगळं काही दुर्मिळ होत चाललं आहे. तुला सांगू का नंदिनी, अगं आमची अख्खी पिढी प्रेमावर विश्वास ठेवणारी आणि गुलाब जपून ठेवणारी होती, आणि आज तू सुद्धा अगदी या सगळ्यावर विश्वास ठेवतेस, पावलावर पाऊल ठेवत या सगळ्या गोष्टी जपून ठेवतेस. ते पाहून खरंच खूप छान वाटलं. खरंच खूप आनंद झाला की आज माझी ही मुलगी या सगळ्या गोष्टी जपून ठेवते, या सगळे प्रेमाचे क्षण ती साठवून ठेवते. शारदाताई नंदिनीला म्हणतात, मला खात्री आहे माझी आज मुलगी हे सुकलेलं गुलाबही जपून ठेवते, तसंच ते तिच्या नात्याला एक संधीही देईल. हे सगळं काही तुझ्या फॅन्समुळे घडत आहे. तुझे फॅन्स तुला हे बुके पाठवत आहे, त्यात तुला मेसेज देत आहेत, आणि या सगळ्यातून तू सावरत चालली आहेस. तू तुझ्या नात्याला नक्कीच संधी देशील याची मला खात्री आहे. हे घे, असं म्हणत आता शारदाताई ते बुके नंदिनीच्या हातात देतात. कुठेतरी नंदिनीला सुद्धा आता आपलं नातं स्वीकारावं असंच वाटत असतं. जीवाला माफ करावं ही भावना तिच्या कुठेतरी मनात रुजायला सुरुवात झालेली असते. आता नंदिनी ती फुलं हातात घेते. शारदाताई तिथून निघून जातात. नंदिनी त्या फुलांकडे पाहते आणि त्या सुकलेल्या फुलांमध्येही आपले प्रेमळ क्षण जपून ठेवत असते. तर दुसरीकडे आशाताई मानिनीताईंना म्हणतात, सॉरी, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. तर आता काव्या म्हणते, तुम्ही का सॉरी म्हणताय? काहीच सॉरी म्हणायची गरज नाही. खरं तर मीच तुम्हाला थँक्यू बोलायला हवी. तुमच्यामुळे आज माझा बोक्या मला परत मिळाला आहे. तर आता वसुआत्या चिडतात आणि म्हणू लागतात, थँक्यू काय थँक्यू? हे सगळं काही हिच्या अगोदरच लक्षात आलं असतं ना तर हे सगळं काही घडलंच नसतं. आता जो काही तमाशा झालाय ना या सगळ्याला ही आशा कारणीभूत आहे. या खरंच या आशाला एक काम धड करता येत नाही. एक मिनिट, तुझ्या हातात उशी आहे ती माझीच आहे ना? आशा, अगं तुला किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस, तरी सुद्धा तू माझ्या वस्तूंना हात लावतेस. आता तर मी तुला सोडणारच नाही. असं म्हणत वसुआत्या आता आशावर हात उगारत पुढे येतात, परंतु त्याच वेळी काव्या त्यांचा हात पकडते आणि म्हणू लागते, आत्याबाई, आता हे शेवटचं जे मी रम्याला सांगितलंय ना तेच तुम्हाला सांगते. आशासोबत नीट वागायचं. तुमच्यामुळे तिला जर कोणता त्रास झाला तर मी ते खपवून घेणार नाही. त्यामुळे यापुढे तिच्यावर हात उगारण्याचा विचारही करू नका. या अगोदर तुम्ही चूक केली असेल, परंतु यापुढे मी तुम्हाला अशी चूक करू देणार नाही. यापुढे असं जर काही वागण्याचा प्रयत्न केला ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, काव्या देशमुखशी. असं म्हणत काव्याने ठणकावून वसुआत्यांची बोलतीच बंद केलेली असते. तर काव्या आशाताईंना म्हणते, आशाताई तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, पण थँक्यू, तुमच्यामुळे आज माझा बोक्या मला मिळाला. मग मला सांगा तुम्हाला काय हवंय? आज तुमच्यामुळे माझा बोका मिळालाय ना, मग तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. बोला, तुम्हाला काय हवं आहे? तर आशाताई म्हणतात, खरंच मला काहीच नको आहे, मला एक गोष्ट हवी आहे, ती तुम्ही द्याल का? काव्य विचारते, कोणती? तर आशाताई म्हणतात, तुम्ही दोघांनी एकत्र सुखाने नांदावं हेच मला हवंय, बाकी मला काहीच नकोय. तर आता काव्या पार्थकडे पाहते आणि पार्थला म्हणते, ऐकलत ना देशमुख? तर त्या अगोदर आता रम्या काव्यावर चिडते आणि म्हणते, त्या अगोदर तू माझं ऐकून घे. प्रत्येक वेळी तू आमच्यावर आवाज चढवत असतेस ना, पण आता मी तुला सांगते, यापुढे जर आमची काही चूक नसताना तू जर आमच्यावर आवाज चढवण्याचा प्रयत्न केलास ना आणि पुन्हा जर आमच्या अंगावर अशी धावून आलीस ना तर बघ मी तुझं काय करते. आता मात्र पार्थ खूप चिडतो आणि रम्याला बाजूला करत म्हणतो, रम्या काय चाललंय तुझं? रम्या म्हणते, तू माझ्यावर का चिडतोयस पार्थ? पार्थ, तरी हिला बोल ना, हिने जे केलंय ते तुझं दिसत नाहीये का? तिला तू काहीच बोलत नाहीयेस. आता पार्थ काव्याच्या बाजूने ठामपणे उभा असतो. हे पाहून वसुआत्या म्हणतात, वा, म्हणजे आम्ही काही केलं नसताना ही आमच्या अंगावर धावून येते आणि तू मात्र तिचीच बाजू घेतोयस. आता पार्थ म्हणतो, काही केलं नसताना? आता मात्र वसुआत्या घाबरतात, कारण त्यांच्या लक्षात येतं की खरं तर चूक आपलीच असते. आपण काय केलं आहे हे पार्थने प्रत्यक्ष पाहिलेलं असतं. त्यामुळे वसुआत्यांची बोलतीच बंद होते. पार्थ म्हणतो, वसुआत्या, काय आहे ना की काय खरं काय खोटं हे सगळं काही मला माहीत आहे. तुम्ही करणारच होता, पण मी तुम्हाला तसं करू दिलं नाही. मी जर तिथे आलो नसतो तर तुम्ही काय केलं असतं हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. त्यामुळे वसुआत्या, आता असं बोलून दाखवू नकोस की या सगळ्यामध्ये तुझा हात काहीच नाहीये, तू काहीच केलं नाहीयेस, असा बहाणा अजिबातच करू नकोस.
त्यामुळे रम्या यापुढे काव्याला दोष द्यायचा नाही आणि तिला काही बोलायचं नाही आणि ते मी ऐकून घेणार नाही. रम्या म्हणते पार्थ, तर वसुहत्या म्हणतात रम्या चल, असं म्हणत त्या दोघेही तिथून निघून जातात. आता इकडे आशाताईही निघून जातात. तर मानिनीताई म्हणतात काही असो काव्या, आज एक गोष्ट मात्र चांगली घडली की या बोक्याच्या निमित्ताने तुला तुझ्या खऱ्या बोक्याने चवळ घेतलं, कुशीत घेतलं, तुझे डोळे पुसले. वा वा, खरंच किती कमालीची गोष्ट घडली. म्हणजे शेवट अगदी गोड झाला. काव्य आता पार्थकडे पाहू लागते. पार्थही नकळतपणे प्रेमळ नजरेने काव्याकडे पाहत असतो. मानिनीताई त्या बोक्याशी बोलत म्हणतात ए बोक्या, आज जर तू खरा बोका असतास ना तर तुझ्यासाठी फिश केली असते. फिश तुला हवं ते खाऊ घातलं असतं, कारण इतकं मोठं काम केलंयस तू, एवढी मोठी जबाबदारी पार पाडली आहेस की शब्दातही मी तुझे आभार मानू शकत नाही. तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो आई तू आई आहेस, इतरांसारखा बालिशपणा करू नकोस. तर मानिनीताई म्हणतात चुप रे, तू जा, तुला उशीर होतोय. आता पार्थ निघणार तर काव्य आपल्या बोक्याला जवळ घेत म्हणते ऑल द बेस्ट बोक्या, आज अवॉर्ड घेऊनच ये, असं म्हणत पार्थला ती शुभेच्छा देते. आता पार्थ तिथून निघून जातो. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता फॅन्सने पाठवलेला मेसेज तर पूर्णपणे पाण्यात भिजून गेलेला असतो, परंतु तो संदेश नंदिनीपर्यंत पोचवावा यासाठी जीवाने एक जुगाड केलेला असतो. तो म्हणजे जीवाने तोच मेसेज आता दुसऱ्या पेजवर लिहायला सुरुवात केलेला असतो. तर जीवा गुड्डूला म्हणतो गुड्डू, तू जे काही मला करायला सांगितलेस ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही. तर गुड्डू म्हणतो जीवा भैया तुम्हीच सांगता ना, जर एखाद्या खोट्याने एखाद्याचं घर बरसत असेल तर ते खोटं नसतं. तर जीवा म्हणतो हे बघ, पण हे आपण करतोय ना ते चुकीचं आहे. आपण हे सगळं काही करतोय ते नंदिनीला अजिबात कळायला नको. गुड्डू म्हणतो नाही कळणार, कारण हे सगळं काही फॅन्सनेच लिहिलंय असंच त्यांना वाटणार. आता त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते. नंदिनी जीवाच्या मागे उभी असते. जीवा म्हणतो लिहिलं आहे ऐक, असं म्हणत जीवा आता लिहिलेलं वाचून दाखवू लागतो. तर जीवा म्हणतो ऐक नंदिनी, तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ करा, तो खरंच खूप चांगला आहे, सच्चा आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा रुसवा घालवा आणि त्यानंतर त्यांच्या रिक्षात बसून तुम्ही निघून जा, असं म्हणत आता जीवा ज्यावेळी हा मेसेज वाचून दाखवतो गुड्डू म्हणतो खरंच खूप छान आहे, असं वाटते की फॅन्सनेच लिहिलं आहे. आता जीवा ही सगळं काही लिहितोय आणि हे सगळं काही नंदिनीने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे नंदिनीचा गैरसमज झालेला असतो. नंदिनी खूप चिडलेली असते. जीवा म्हणतो ही बातमी नंदिनीला कळायलाच नको, तिला जर कळालं ना तर इकडे मात्र गुड्डूने नंदिनीला पाहिलेलं असतं आणि तो तिथून घाबरून निघून जातो. पण जीवा ज्यावेळी नंदिनीला पाहतो तर जीवा म्हणतो तू, तर नंदिनी म्हणते हो, म्हणजे आत्तापर्यंत घरात जे बुके येत आहेत, जे चिठ्ठ्या येत आहेत ते सगळं काही तुम्ही लिहिताय. तर जीवा तुम्हाला कळतंय का, अहो तुम्ही प्रेमाचा खेळ केलाय. जीवा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येक गोष्टी मी समजून घेण्याचा प्रयत्न करते, तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि कुठेतरी हे नातं स्वीकारायला मी तयार होते, परंतु परत शून्यावर येऊन ठेवताय. तुम्ही जे काही करताय ना ते मला अजिबातच पटत नाहीये. जीवा घर सोडून येणं म्हणजे प्रेम नव्हे. जीवा घर सोडून येऊन आपण इथे राहणं याचा अर्थ तुम्ही तुमचं प्रेम सिद्ध करताय असं होत नाही. जगाला ओरडून सांगणं म्हणजे प्रेम होत नाही. आपण आपल्या पार्टनरशी किती खोटं बोलतोय, त्याला आवडत नाही त्या गोष्टी करतोय, तिला चीड येईल असं वागू नये, यालाच प्रेम म्हणतात. तरी सुद्धा मला चीड येईल असंच तुम्ही वागताय. ही चिठ्ठी तुम्हीच लिहिताय ना. जीवा म्हणतो नाही नंदिनी, तुझा गैरसमज होत आहे. जीवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नंदिनी काही ऐकायला तयार नसते. नंदिनी जीवाला म्हणते मला तर तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आणि तुमच्या कुठल्याच गोष्टीवर मी आता विश्वास ठेवणार नाही, मी फसणार नाही, असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. जीवा म्हणतो नंदिनी काय यार, मी माझं प्रेम कसं व्यक्त करू, मला काहीच कळत नाही. मी नेहमी काहीतरी करायला जातो, माझं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय, तुला मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतोय, पण तू मात्र मला चुकीचंच समजत आहेस. नंदिनी काय म्हणालीस तू, घर सोडून येणं म्हणजे प्रेम नाही. अगं माझ्या माणसांना सोडून मी इथे बाहेर उन्हात थांबलोय, उन्हात राहतोय का तर तुझ्यासाठी. एवढा चांगली माझी बेडरूम, AC मध्ये राहणारा हा जीवा देशमुख, बेडवर आरामात झोपणारा हा जीवा देशमुख एवढ्या हातभर जागेत कसा तरी स्वतःला ॲडजस्ट करतोय, हे प्रेम नव्हे. नंदिनी मी काय करू सांग ना, कसं माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोचू. मला वाटतंय की तुला पाझर फुटेल, तुझ्या मनापर्यंत माझं प्रेम पोचेल, परंतु तसं घडतच नाहीये नंदिनी, मी तरी काय करू. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आनंद निवासमध्ये येताच आनंद निवासमधील प्रत्येक व्यक्ती जीवाचं कौतुक करू लागतात, म्हणू लागतात खरंच जीवा जे काही करतोय ना ते खरंच त्याचं प्रेम दाखवतोय. आज जीवाने आत्तापर्यंत तुझ्यासाठी केलेले प्रत्येक आम्ही व्हिडिओ पाहिले आहेत. अगं तुझ्यासाठी तो रिक्षात राहतोय आणि
तुझ्यासाठी त्याने घराबाहेर केलेली आंघोळ, तो व्हिडिओ खरंच जीवा ग्रेट आहे. जीवाचं प्रेम त्याने अतिशय उत्तमरित्या व्यक्त केला आहे आणि तो सगळ्यांना त्याचं प्रेम दाखवून देण्याचा, सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता इकडे रम्या म्हणू लागते, मी ना आज पार्थला बाहेर डिनरला घेऊन जाणार आहे. आता रम्या असं बोलताच काव्या म्हणू लागते, अगं पार्थला जर बाहेर डिनरला जायचं असेल तर ते तुझ्यासोबत का जातील? ते त्याच्या आईसोबत जातील ना, तुझ्यासोबत उगाच वेळ का फुकट घालवतील? आता मात्र रम्या खूप चिडलेली असते. आता पार्थ खरंच रम्यासोबत डिनरला जाईल का? तर दुसरीकडे आनंद आश्रममध्ये सर्वजण जीवाचं कौतुक करतायत आणि या सगळ्यामुळे नंदिनीला कुठेतरी जीवाचं प्रेम कळेल का? तर इकडे ज्यावेळी आता गुड्डू जेवण बनवतो त्यावेळी त्याने जेवणामध्ये फ्रॉन्स बनवलेले असतात आणि गुड्डू जीवालाही जेवण देतो, परंतु त्यावेळी जीवा थांबतो. पण फ्रॉन्स खाण्यापासून थांबण्याचं नक्की काय कारण असेल हे आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.